नमस्कार. नमस्कार. आपलं पूर्ण नाव सांगा. धनंजय रामदास जाधव. धनंजय रामदास जाधव का? हम्म. कांदा किती दिवस झाला केला होता? कांदा 2 सप्टेंबरला लागवड केली. 2 सप्टेंबरला लागवड. कुठली जात ही? ही गर्वाची जात आहे. सर्वाची जाते का? हा. किती एकरची लागवड ही सगळी? ही पूर्ण 1 हेक्टर कांदा आहे. 1 हेक्टर कांदा हो. आहे. किती बियाणं लागलं आपल्याला? ह्याला 4 किलो बी लागलं बघा. किती खर्च आलता बियाण्याला? बियाण्याला 16,000 रुपये खर्च आलता. बियाण्याला ही बी टाकलं का रोप लावली? हे अगोदर आपण काय केलं, बी टाकलं. हा. बी टाकून त्याचं रोप तयार केलं. स्वतः घरी तयार केलं. रोप स्वतः घरी तयार केल्यावर त्या रोपाला एक 40 दिवस लागलं रोप लावायला. मग ती लावल्यावर त्याला रोप लावताना बीज प्रक्रिया केली. बरं. बीज प्रक्रिया करून पुन्हा त्याला रोप टाकलं असं मिसळून मातीत थोडं. आणि सारं वलन सारेत रोप टाकलं. रोप टाकल्यावर पुन्हा त्याला खत टाकलं. काय टाकलं? सुपर दाणेदार आणि थोडं पोटॅश मिसळून टाकलं. ही बेड भरतं, बेडचं कसं केलं नियोजन? ही सऱ्याचं ही बेड ट्रॅक्टरने काढलं पुन्हा. काय खत वगैरे त्याच्यात काही? नाही काय नाही, मिसळ असं कांदा लागवड केली पुन्हा. कांदा लागवड केल्यावर बरोबर 20 दिवसानं मिसळ डोस टाकला. तर मिसळ डोस टाकताना पोटॅश, सुपर दाणेदार 924, लिंबोळी अर्क, फर्टिरा ही खतं मिक्स केली आणि कांद्यात टाकून दिली. बरं, सुरुवातीच्या टप्प्यात कसं नियोजन केलं समजा कांद्याचं लागवड करताना? लागवड करायच्या अगोदर ह्या रानाची मशागत केली. पुन्हा महिन्यानंतर लागवड केल्यानंतर ह्याला एक स्प्रिंकलरने एक येडा दिला. पाण्याचा एक 2-2 तास स्प्रिंकलर चालू दिला आणि येडा दिला. आणि पुन्हा भुईपाटानं पाणी चालू केलं. भुईपाटानं पाणी चालू करतानाच मिश्र डोस टाकला पहिला. लागवड केला की 20 दिवसाच्या आत मिश्र डोस टाकला. आणि लागवड केल्यावर एक 8 दिवसानं पहिली फवारणी घेतली. काय फवारलं होतं काय? ते बुरशीनाशक, कीटकनाशक आणि टॉनिक. किती फवारणी झाल्या अंदाजे? अंदाजे 5 फवारण्या झाल्या बघा. म्हणजे औषध बदलत राहिला? प्रत्येकाला औषध बदलून. हो, प्रत्येक फवारणीला औषध बदलून. आणि पाण्याचं किती वेळा पाणी दिलं आतापर्यंत? आता बघा स्प्रिंकलरनं 2 येड दिले आणि भुईपाटानं 4 येड दिले. असं टोटल 6 येड झालं माझं कांद्याला. 6 येड झालं कांद्याला. हो. आणि रोग वगैरे काही म्हणजे काय त्याच्या सगळं पूर्ण ह्याच्यावर? रोग याच्या अगोदर फवारण्या होत्या. रोग याच्या अगोदर फवारण्या सगळ्या घेतल्या. आणि ती 6 फवारणी घेतलेल्या ठराविक कालखंड असतात? सगळ्या ठराविक कालखंडात. असं आहे का? पहिली फवारणी एक 9व्या-10व्या दिवशी घेतली. तिथून पुढे बरोबर 10 ते 15 दिवसात फवारणी कंटिन्यू ती साखळीत घेतली. म्हणजे ते ठपच केला नाही त्या फवारणीत. कंटिन्यू पावसाचा फटका बसला? फवारणं मध्ये पाऊस काळ जास्त झाला का, तर सारं आपण काढतानाच उताराच्या राना बाजून काढलं. जेवढं ह्यातलं पाणी जे आलं ते निचराहून खाली उसात गेलं. हे पाणी थांबलं नाही. प्रत्येक सारं फोडलं होतं आपण खाली. त्याची काळजी घेतली. हो. आणि आता कसं अपेक्षित किती उत्पन्न आता काय भाव अंदाज? आता सध्याच्याला बघा, एकदम खाल्ला जर भाव काढला तर 13-14 रुपये. आणि वरी जर वरच्या म्हणजे जास्तीत जास्त जर भाव म्हणलं तर 27 ते 29 रुपये. आपल्याला एक 24-25 रुपये जरी भाव सापडला तर या देऊन टाकायचा कांदा. आता आपली महावीस तर ऍप डाउनलोड केलं, त्याचा तुम्हाला बाजार भाव बघण्यासाठी काय फायदा? हो, सगळं बाजार भाव बघा भेटते सगळं. हो, टोटल लाईव्ह मध्ये बाजार भाव. बरोबर. जवळचं मार्केट कुठलं? जवळचं मार्केट म्हणलं तर आपल्याला सोलापूर आणि जामखेड 2 मार्केट चांगली आहे. किती अपेक्षित उत्पन्न? अपेक्षित बघा एक 25 टन तरी कांदा निघावा लागतंय. 25 टन म्हणलं तरी बी एक 7-7.5 लाखापर्यंत भेटल. आणि खर्च किती आला अंदाजे? खर्च बघा ह्याला 1,90,000 टोटल खर्च जाते. 2 हेक्टरला 2 लाख रुपये? 2 लाख रुपये येते खर्च सगळा. 4-4.5 लाख रुपये राहतात. म्हणजे चांगला भाव व्यवस्थित आला तर? भाव जर 25 आला तर, जर त्याच्या खाली भाव आला तर मग तसं आपल्याला कमी पैसे भेटणार. आता समजा कृषी विभागातर्फे कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळीची योजना आहे. 1.25 लाख अनुदान आहे. 5 टन ते 25 टनापर्यंत. तुमच्याकडे आहे का कांदा चाळ सध्या? नाही ना. मग कांदा चाळीला ऑनलाईन करा. ऑनलाईन केले साहेब. केले का? पण तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तेवढी कांदा चाळ आमची बघा लवकरात लवकर भेटली तर. लगेच आता होईल उन्हाळ्यामध्ये. हो. म्हणजे शेतकऱ्यांना ज्यांचा कांदा भाव कमी वगैरे भेटतो त्यांच्यासाठी कांदा चाळीचं 5 टन ते 25 टनापर्यंत 1.25 लाखापर्यंत अनुदान आहे. सगळ्याचा लाभ घ्या. काय अजून कुणाला शेतकऱ्यांना दुसरा सल्ला, काय तुमचा अनुभव आहे यातला? माझा अनुभव एकच आहे बघा. कांदा जर लागवड करायची असली तर बीज प्रक्रिया करून बी टाकणं, बी टाकण्यापासून रोपाचं संगोपन सगळं बरोबर करणं,
आणि रोपात संगोपन जर केलं तर तुम्हाला रोप लावायला पुरणार आहे. आणि रोप जर पुरलं तर तुम्हाला कांदा लावायला आहे. जी पैसे आणि रोप लावल्यापासून त्या रोपाला स्प्रिंकलरचं 2 येड एक 2-2 तास म्हणजे वरी मुळे असते. तिथून पुढे कमीत कमी 2 तरी डोस टाकावा मिश्र डोस आणि 4 ते 6 फवारण्या कराव्याच. आणि पाणी व्यवस्थापन जसं त्या रानाची क्वालिटी असेल त्या क्वालिटी प्रमाणे पाणी द्यावं. म्हणजे एखाद्या रानात पाणी निचरा होतं, एखाद्या रानात निचरा होत नाही, त्या नियोजन कांद्याचं नियोजन करावं. ऊसाच्या पिकाला तर ही पीक ऐकत नाही. फक्त नियोजन झालं पाहिजे, भाव भेटला. धन्यवाद. धन्यवाद सर.